पार्टनरशी लग्नापूर्वीच बोलताना जर तुम्हाला असं जाणवलं की ती व्यक्ती तुमच्यावर खूप जास्त संशय घेत आहे, तुमच्यावर सतत पाळत ठेवत आहे, तुम्ही कोणाशी बोलताय, ऑफिसमधनं किती वाजता परत येताय, ऑफिसमधनं आल्यानंतर तुमचा मोबाईल चेक करतायत, तुम्ही मोबाईलमध्ये पासवर्ड सुद्धा ठेवू शकत नाही, ते ओपन करून तुम्ही कोणाशी चॅट करताय, काय चाललंय याच्याबद्दल सतत त्यांना इन्फॉर्मेशन हवी आहे. तुम्ही कुठे गेला आहात, तुम्ही लेट का आला आहात, तुम्हाला ते त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर व्हिडिओ कॉल करायला लावतायत की तुम्ही कोणाबरोबर आहात हे आम्हाला कळेल. तर अशा पद्धतीचा जर संशय घेत असतील किंवा तुम्हाला तुमच्या तुम्ही जर एक लेडी असाल तर तुमच्या मेल कलिग्स बरोबर तुम्हाला बोलू देत नाहीये, तर तुम्ही जर एक मेल असाल तर तुमच्या फिमेल कलिग्स बद्दल, फ्रेंड्स बरोबर तुम्ही बोलू शकत नाही, तुम्ही लोकांना भेटायला जाऊ शकत नाही, हे लग्न करण्यापूर्वीच जर तुम्हाला हे सांगितलं गेलं असेल आणि असा संशय घेत असतील तर समजून घ्या की ती व्यक्ती संशयी स्वभावाची असू शकते. नमस्कार. आजचा आपला विषय फार वेगळा आहे. असं म्हणतात, लग्न पहावे करून आणि घर पहावे बांधून. लग्न करण्यापूर्वी नुसतं पत्रिका बघणं महत्वाचं नाहीये. इनफॅक्ट पत्रिका बघण्यापेक्षा स्वभाव जुळतायत की नाही हे जाणून घेणं जास्त गरजेचं आहे. आजकाल आपल्याला माहीतच आहे की डिवोर्सचं प्रमाण इतकं वाढत आहे की लग्नापूर्वीच बऱ्याच गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तर अशा काय छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या मिस आउट होऊ शकतात, ज्याच्यामुळे लग्नानंतर मुला आणि मुलींच्या ऍडजस्टमेंटमध्ये प्रॉब्लेम्स येऊ शकतात. लग्न म्हणजे फक्त नवरा आणि बायको यांचंच लग्न नसतं, पण त्या बायकोला नवऱ्याच्या परिवाराबरोबर सुद्धा जुळवून घ्यायला लागतं आणि नवऱ्याला सुद्धा तेच करायला लागतं. मग अशा परिस्थितीत समोरचा व्यक्ती म्हणजे तुमचा पार्टनर कसा आहे हे तरी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. तर लग्न आणि मानसिकता याच्याबद्दल आज आपण थोडं जाणून घेऊ. लग्न करण्यापूर्वी काही विशिष्ट गोष्टींकडे लक्ष द्या. काही रेड फ्लॅग्स असतात जे जर तुम्हाला दिसत असतील तर तुम्ही हे लग्न करायचं की नाही याबद्दल पुन्हा एकदा विचार करायला पाहिजे. आपल्याला माहीतच आहे, स्वभाव अनेक प्रकारचे असतात. असं म्हणतात स्वभावाला औषध नाही. खरं तर काही विशिष्ट स्वभाव दोष असतात जे जर त्या पार्टनरमध्ये तुम्हाला जाणवत असतील तर तुम्ही पुन्हा एकदा विचार करायला पाहिजे, ज्याला आपण रेड फ्लॅग्स असं म्हणतो. मी तुम्हाला काही उदाहरणं देते. तुमच्या पार्टनरशी लग्नापूर्वीच बोलताना जर तुम्हाला असं जाणवलं की ती व्यक्ती तुमच्यावर खूप जास्त संशय घेत आहे, तुमच्यावर सतत पाळत ठेवत आहे, तुम्ही कोणाशी बोलताय, ऑफिसमधनं किती वाजता परत येताय, ऑफिसमधनं आल्यानंतर तुमचा मोबाईल चेक करतायत, तुम्ही मोबाईलमध्ये पासवर्ड सुद्धा ठेवू शकत नाही, ते ओपन करून तुम्ही कोणाशी चॅट करताय, काय चाललंय याच्याबद्दल सतत त्यांना इन्फॉर्मेशन हवी आहे. तुम्ही कुठे गेला आहात, तुम्ही लेट का आला आहात, तुम्हाला ते त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर व्हिडिओ कॉल करायला लावतायत, तुम्ही कोणाबरोबर आहात हे आम्हाला कळेल. तर अशा पद्धतीचा जर संशय घेत असतील किंवा तुम्हाला तुम्ही जर एक लेडी असाल तर तुमच्या मेल कलिग्स बरोबर तुम्हाला बोलू देत नाहीये, किंवा तुम्ही जर एक मेल असाल तर तुमच्या फिमेल कलिग्स बद्दल, फ्रेंड्स बरोबर तुम्ही बोलू शकत नाही, तुम्ही लोकांना भेटायला जाऊ शकत नाही, हे लग्न करण्यापूर्वीच जर तुम्हाला हे सांगितलं गेलं असेल आणि असा संशय घेत असतील तर समजून घ्या की ती व्यक्ती संशयी स्वभावाची असू शकते. दुसरा महत्वाचा घटक म्हणजे कंट्रोलिंग पार्टनर्स. म्हणजे तुमचे पार्टनर जर तुम्हाला लग्नापूर्वीच कंट्रोल खूप करतायत की तू इकडे जाऊ नकोस, ह्या लोकांना भेटू नकोस, मी सांगतो तेच करायचं, तेच कपडे घालायचे, जीन्स घालायचे नाही, सलवार कमीज घालायचं, साडीच नेसायची, लग्नानंतर तू असंच वागलं पाहिजेस, लग्नानंतर तू घरातच काम केलं पाहिजेस, तू नोकरी करून चालणार नाही, तू माझ्या नातेवाईकांशी अशा पद्धतीने वागलं पाहिजेस, सगळ्यांशी जुळवून घेताना तू त्यांचंच ऐकलं पाहिजेस, स्वतःची मतं बाजूला ठेवली पाहिजेस. अशा पद्धतीचे जर तुम्हाला जास्तच कंट्रोलिंग मेसेजेस मिळत असतील तर तुम्ही थोडं अलर्ट होणं गरजेचं आहे. ऑफकोर्स तुम्ही समोरच्या माणसाचं, तुमच्या पार्टनरचं म्हणणं ऐकून घेणं महत्वाचंच आहे, पण ते तू असंच केलं पाहिजेस आणि दुसरं मला काही चालणारच नाही, म्हणजे माय वे ऑर द हायवे किंवा मी सांगतो तीच पूर्व दिशा, असं जर काही होत असेल तर तुम्ही अलर्ट व्हा. तर हे असतात कंट्रोलिंग पार्टनर्स. तर कंट्रोलिंग पार्टनरचं म्हणणं तुम्हाला सतत ऐकून घ्यावं लागतं आणि तुमच्या मतांना काही वाव नसतो, आणि हे जर तुम्हाला लग्नाआधी कळलं असेल तर इट इज अ बिग रेड फ्लॅग. पुढचा एक स्वभाव दोष
म्हणजे त्या व्यक्तींना इमोशनल डिस्टर्बन्सेस खूप असतात. म्हणजे त्यांच्या भावनांमध्ये खूप अस्थिरता असते. त्यांची स्वतःबद्दलची जी प्रतिमा आहे किंवा स्वतःची सेल्फ इमेज आहे ती डिस्टॉर्टेड असते असं म्हणतात. म्हणजे स्वतःची प्रतिमा ही ढासळलेली असते किंवा कमी असते आणि त्यामुळे त्यांना सतत समोरच्या माणसाकडनं ऍक्सेप्टन्स हवा असतो, अश्युरन्स हवा असतो. त्यांना खूप एकटेपणाची जाणीव होत असते सतत. त्यांना रिकामेपणाची जाणीव खूप होत असते. भावनांमध्ये अस्थिरता असते आणि त्यांना भीती वाटत असते की माझा पार्टनर मला सोडून देईल की काय. ओके, तर ती इन्सिक्युरिटी किंवा भीती जी डेव्हलप झालेली असते त्यांच्या मनामध्ये, त्यामुळे या गोष्टीशी डील करण्यासाठी ही व्यक्ती सतत त्यांच्या पार्टनरला कॉल करत असते. एकदा त्यांनी कॉल उचलला नाही कामात असल्यामुळे तर 50 वेळा कॉल करणं सोडणार नाही. किंवा मग त्यांना धमकी देतात की तुम्हाला आत्ताच्या आत्ता येऊन भेट, नाही तर मी स्वतःचा जीव देईन. याच प्रोसेसमध्ये कधी कधी ते स्वतःला मारतात किंवा स्वतःला कट करणं किंवा फिनाईल पितोय अशी धमकी देणं. आणि कधी कधी त्यांच्या डोक्यात आत्महत्येचे विचार सुद्धा येऊ शकतात, जे जास्त डेंजरस सुद्धा असू शकतात. तर अशा पद्धतीचं जर धमकी देण्याचा प्रकार तुमचं पार्टनर लग्न आधी पण करत असेल तर तुम्ही हे समजून घ्या की हे पटकन बंद होण्यासारखं नाहीये. यांना अनेक वर्षांसाठी काउन्सिलिंग लागेल, ट्रीटमेंट लागू शकते. आणि या सगळ्यासाठी तुम्ही तयार आहात का? तर हे लग्न आधीच जाणून घ्या, कारण हे डेंजरस आहे. सतत धमकी देणं आणि तुम्हाला त्यांच्या तालावर कॉन्स्टंटली नाचवणं, हे जर ते पार्टनर करत असतील तर हे सुद्धा एक रेड फ्लॅग आहे. पुढचा जो स्वभाव दोष ज्याला आपण म्हणतो ते आहे मॅनिप्युलेशन. मॅनिप्युलेशन म्हणजे समोरच्या माणसाची हाताळणी करणं. म्हणजे काय की ही व्यक्ती स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी फक्त समोरच्याला वापरून घेते. मग ते पार्टनरलाच नाही पण आजूबाजूच्या लोकांना सुद्धा त्यांचा पैशासाठी वापर करून घेतात. तुमच्याशी खोटं बोलू शकतात. तुमच्यापासून काही गोष्टी लपवत असतात. त्यांचे जे फ्रेंड सर्कल असतात ते बरोबरच असतील असं नाहीये. मग नशा करणं किंवा चुकीच्या पद्धतीने पैसे कमवणं. तर अशा पद्धतीचे काही कामं ती व्यक्ती करत असेल किंवा तुमच्यापासून म्हणलं तसं खोटं बोलत असेल, लपवत असेल, तुम्हाला त्यांच्याप्रमाणे तुम्हाला वागवत असतील, मॅनिप्युलेट करत असतील, तर असं जर काही तुम्हाला लक्षात आलं तर तुम्ही सावध होणं गरजेचं आहे. असं म्हणतात की अनेक स्वभाव दोष असतात, अनेक स्वभाव असतात आणि विविध स्वभावाचे लोक तुमच्या आजूबाजूला असतात आणि थोड्याफार प्रमाणात तुम्ही त्यांच्याबरोबर ऍडजस्ट करू शकता. पण असे जर काही स्वभाव दोष तुम्हाला जाणवले तर तुम्ही नक्कीच तुमच्या घरच्यांबद्दल या बद्दल चर्चा करा. तुमच्या आजूबाजूला जर सायकॅट्रिस्ट असतील, काउन्सिलर्स असतील तर त्यांच्याशी जाऊन या व्यक्तींबद्दल चर्चा करा. प्री मॅरायटल काउन्सिलिंग सुद्धा तुम्ही करून घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की हे जे स्वभाव दोष आहेत हे थोड्याफार पद्धतीने कंट्रोलमध्ये येऊ शकतात का. बऱ्याचदा हे स्वभाव दोष ज्यांना असतात या मंडळींना माहितीच नसतं की माझं काही चुकतंय, मी चुकतोय कुठेतरी हे समजत नसतं आणि ते बऱ्यापैकी रिजिड बिहेवियर असतं. त्यामुळे ऍडजस्ट करणं अवघड जातं. पुढचा एक महत्वाचा मुद्दा जो तुम्ही लग्नाआधी बघितला पाहिजे तो म्हणजे सेक्शुअल कम्पॅटिबिलिटी. आता लग्नाच्या आधी सेक्शुअल कम्पॅटिबिलिटी निदान बोलून तरी तुम्ही जाणून घेणं गरजेचं आहे. कारण तुम्ही लग्नाच्या आधी मुलांनी आणि मुलींनी भेटणं आणि संवाद साधणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही याबद्दल ओपनली कम्युनिकेशन केलं तर तुम्हाला लक्षात येईल की तुमच्या पार्टनरचा इंटरेस्ट ऑपोजिट जेंडरमध्ये आहे का. म्हणजे तुमचा पार्टनर मुलगा असेल तर त्याला मुली आवडतात का हे जाणून आधी घ्या. का त्याला सेम जेंडरच्या म्हणजे मुलाला मुलामध्येच इंटरेस्ट आहे की काय, असं सुद्धा तुम्हाला त्यांच्या बोलण्यातून लक्षात येऊ शकतं. कारण लग्नानंतर बऱ्याच जणांना हे सगळं लक्षात येतं आणि मग खूप लेट झालेलं असतं. त्याचबरोबर त्यांच्या सेक्शुअल फॅन्टसीज काही आहेत का किंवा त्यांना सेक्शुअल प्रॉब्लेम्स काही डेव्हलप झालेले आहेत का इतक्या दिवसांमध्ये, त्यांना इरेक्टाईल प्रॉब्लेम्स आहेत का, त्यांना सेक्शुअल इन्क्लिनेशन आहे का किंवा त्यांना संबंध ठेवायला आवडतं का मुळात, म्हणजे ते असेक्शुअल तर नाही आहेत ना. ह्या गोष्टींबद्दल तुम्हाला कम्युनिकेशननी म्हणजे त्यांच्याशी नुसतं बोलून सुद्धा लक्षात येऊ शकतं. आणि असं जर काही प्रॉब्लेम असेल तर लग्नानंतर खूप अडचणी येऊ शकतात आणि मी म्हणलं तसं त्याच्यानंतर ऍडजस्ट करणं अवघड जातं. त्यामुळे हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे. तर न लाजता तुम्ही या गोष्टी सुद्धा बोलून माहिती करून घेणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने लग्नापूर्वी तुम्ही लग्न आणि मानसिकता हा विषय लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. थँक्यू.